नमस्कार रसिक श्रोते हो, मी धनश्री कुलकर्णी आपल्यासोबत आहे. रेडिओ शुगर 90.8 FM स्टुडिओमध्ये आज आपल्यासोबत डॉक्टर गोरख मंद्रुपकर आहेत. सर, सगळ्यात आधी रेडिओ शुगरच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. धन्यवाद. डॉक्टर आलेत म्हणून आरोग्याची समस्या किंवा त्यावरचे उपाय याविषयी न बोलता आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत आणि ते आहे अपेक्षांचं ओझं. विशेषतः पालकांच्या मुलांच्याकडून असलेल्या अपेक्षा आणि त्या अपेक्षांचं मुलांच्या मनावर मेंदूवर झालेलं ओझं, हा विषय आपण आज बोलण्यासाठी घेतो. याचं कारण आहे की काहीच दिवसांपूर्वी आपण वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचली की एका शिक्षक असलेल्या वडिलांनी आपल्या मुलाला एका कुठल्या तरी सामान्य परीक्षेत नापास झाला किंवा मार्क कमी पडले म्हणून अशी मारहाण केली की त्याचा त्यामध्ये जीव गेला. तर ही जी घटना आहे ही निश्चितच आपल्याला विचार करायला लावणारी आहे. या घटनेवरती पहिल्यांदा आपल्याला अगदी सुरुवातीला व्यक्त व्हायचं असेल तर आपण काय बोलाल? नाही, मला असं वाटतं साधारण 1 महिन्याभरापूर्वीची ही घटना, पेपरची पानाच्या पानं, रकानेच्या रकाने, आणि लगेचच मी मुद्दाम दुसऱ्या एका लगेच घटनेचा उल्लेख करेन की लगेचच एक 10 ते 15 दिवसामध्ये एका कोणत्या तरी जवळच्या अकॅडमीमध्ये 11वी-12वीच्या मेडिकल इंजिनिअरिंगचं ते अभ्यास करणाऱ्या मुलांच्या ज्या अकॅडमीज असतात त्यातल्या एका मुलानं आत्महत्या केली. म्हणजे या दोन्ही घटना मनाला सुन्न करणाऱ्या आहेत. आता पहिल्या घटनेमध्ये कुठंतरी बाबा माझ्या मित्राच्या मुलाला चांगले मार्क पडले आणि माझ्या मुलाला मात्र फारच कमी मार्क पडले, त्याच्यावर मी एवढा पैसा खर्च करतोय आणि मग माझी पत काय राहिली, आणि ह्या असल्या काहीतरी खुळचट कल्पनांनी तो, मी तर म्हणेन की हा पालक व्यवस्था, पिता आणि मुलगा किंवा कुटुंब व्यवस्थेवर केलेला हा मोठा आघात आहे. की जिथं खरं तर कुटुंब म्हणजे काय की बाबा कुठेही तू चुकलास तरी तू काय, मी आहे, तू काळजी करू नकोस, हे सांगणारं ते कुटुंब. आणि इथं काय होतंय की इथं कुठल्या तरी त्या फुटकळ परीक्षेमध्ये, सामान्य परीक्षेमध्ये त्याला मार्क कमी पडले म्हणून वर्मी घाव घालावा आणि तो पुढचा मुलगा मरून जावा, म्हणजे ही नक्कीच विचार करायला लावणारी गोष्ट आहे. इथं त्या मुलाचा जीव गेला, शारीरिक आघात झाले, पण असे कित्येक पालक मी सध्या पाहतोय की जे रोज मनावर आघात करतात त्या मुलाच्या, आणि नुसत्या मुलाच्या नाही तर त्या संपूर्ण कुटुंबातल्या प्रत्येक घटकाच्या मनावरती आघात करतात. आणि दुसरी जी घटना म्हणालो की त्या अकॅडमीमध्ये त्या मुलाला ताण सहन झाला नाही आणि मग त्यानं ती आत्महत्या केली. अरेच्छा, 16-17 वर्षाच्या मुलाला की ज्या वयामध्ये प्रचंड, म्हणजे दादा धर्माधिकाऱ्यांनी जे तारुण्याचे तकार सांगितलेत त्यामध्ये तत्परता हा एक त्यातला गुण होता. तर ते तत्पर असणारे, तडफदार असणारे, तरुण असणारे असे विद्यार्थी, त्यांच्या मनामध्ये एवढं नैराश्य यावं, आणि ते सुद्धा का, तर त्या 11वी-12वीच्या सो कॉल्ड परीक्षांचा किंवा त्या अभ्यासाचा ताण सहन नाही झाला म्हणून. आणि जेव्हा आपण अशा घटनांमध्ये त्या मुलांशी, त्या पालकांशी बोलतो किंवा त्यांच्या मित्रांशी बोलतो तेव्हा असं लक्षात येतं की त्याच्या पालकांची त्याच्यावर जबरदस्ती होती, त्याच्या मनामध्ये नव्हतं तिकडे जायचं. किंवा त्याचा भाऊ, त्याचा चुलत भाऊ, मावस भाऊ, आत्ते भाऊ, मित्राचा मुलगा आणि कोण, तो गेला म्हणून तर तू जायला पाहिजेस. तर हे जे लादलेलं अपेक्षांचं ओझं आहे ना, हे ह्या दोनही घटनांमधनं आपल्याला प्रकर्षानं जाणवतं. ही आत्ताची घटना आहे, वर्तमान काळातली. पण डॉक्टर, आपण आपलं बालपण जर आठवलं तर तुम्हालाही असेल, मलाही, अभ्यासावरून घरात ओरडा बसणे, कधी अंगावर हात टाकणे, हे प्रकार घडत नव्हते असं नाही आहे. नाही ना, उलट छडी लागे छम छम, विद्या येई गम गम, हे आपल्याला शिकवलं होतं. त्याच्या पुढची गंमत सांगतो की शाळांमध्ये पूर्वी आपल्याला काय बद्या मार मिळायचा. हो, शाळेतही मिळायचा. म्हणजे छडीने जो काही मार मिळायचा, म्हणजे आता मी माझ्याविषयी सांगेन, मी तर अगदी पहिलीपासून ते युनिव्हर्सिटीपर्यंत मी टॉपर होतो. पण तरीसुद्धा मीही त्या मारातनं सुटलेलो नव्हतो.
म्हणजे सो कॉल्ड एकदम सज्जन आणि असा तसा विद्यार्थी. पण ते असं काही नसतं. ते कुठं ना कुठेतरी आपण खोडकर असतो, शिक्षकांचा मार खाल्लेला असतो. पण 2 गोष्टी होत्या त्यामध्ये. एक, त्या मारामध्ये सुद्धा एक प्रेम होतं की त्या पुढच्याला काहीतरी शिकवावं असं असा तो मार असायचा एक. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुठंतरी त्या विद्यार्थ्याला वर्मीघाव बसावा आणि त्याला कुठंतरी काहीतरी ते मनावर किंवा शरीरावर त्याच्या आघात व्हावेत या पद्धतीची भावना आणि त्या पद्धतीचा मार तो नव्हता असं माझं मत आहे. आता तसं होत नाही. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, परवा अशा एका शाळेमधनं तक्रार आली की त्या 9वी-10वीच्या मुलांना शिक्षिकेनी मारलं आणि मग त्या मुलांना एवढा प्रचंड अपमान वाटला की त्यातल्या 4 ते 5 मुलांनी शाळेला जायला नकार दिला. बर. म्हणजे आता गोंधळ असा आहे की ते बाईंनी मला सगळ्यांसमोर मारलं ह्याचा त्यांना अपमान वाटला. सरांनी मारला असतं काही वाटलं नसतं. अच्छा. मग ही वयात आलेली मुलं आहेत. पण आपल्या वेळा ते भानगडच नव्हती. आपण ते वयात बियात सुद्धा आलो 11वी-12वीत निवांत असे. म्हणजे तो एक तारुण्याचा वेगळाच काळ होता. आता ही पोरं फार लवकर वयात येत आहेत मुलं मुली. सो त्यांच्या मनावरती पण आपल्याला विचार केला पाहिजे. बरोबर आहे. त्यामुळं शिस्त लावत असताना, त्यांना शिक्षा देत असताना, अपेक्षांचं ओझं लादत असताना आपल्याला सातत्यानं हा विचार करावा लागेल की तेव्हाचा काळ वेगळा होता, आपल्या समोर ठेवले जाणारे आदर्श वेगळे होते आणि सध्या काहीतरी वेगळंच चाललंय. आणि सध्या हे जे काही वेगळं चाललंय ते फार महत्त्वाचं आहे आणि ते फार डिस्कस करण्यासारखी गोष्ट. अगदी बरोबर आहे. आदर्श तुम्ही आता म्हणालात की आपल्या वेळेचे आदर्श वेगळे होते आणि आताचे आदर्श वेगळे आहेत. हे वेगळे पण शब्दात व्यक्त करायचं तर आपण काय सांगा? नाही, आता मी तुम्हाला सांगतो ना, मी 8वी-9वी मध्ये असताना लायब्ररी माझ्याकडे होती शाळेमध्ये, मुलांची लायब्ररी आणि इव्हन शिक्षकांची पण लायब्ररी. आणि ते आम्हाला 8वी-9वीच्या मुलांना त्याचं प्रमुख केलं होतं. आम्हाला शाळेमध्ये वाचनाचा तास होता, आम्हाला शारीरिक शिक्षणाचा तास होता, दर शनिवारी मास पीटी होती. मी जिथे शिकलो त्या माझ्याच शाळेमध्ये माझी मुलं शिकत असताना मी त्या मुख्याध्यापकांना जाऊन विचारलं, म्हणलं तो शनिवारचा मास पीटीचा क्लास कुठे आहे? ते म्हणले नाही तो ते आम्हाला त्या अभ्यासक्रमाच्या ह्यानं होत नाही, तो नाही आहे क्लास, शारीरिक शिक्षणाचा क्लास नाही आहे. कार्यानुभव म्हणजे ते पालकांनीच काहीतरी घरात बसून मोठं मोठं काहीतरी करायचं आणि ते आणून द्यायचं. हो, मग हे बदलत चाललंय. म्हणजे हे सगळे गोंधळ आहेत. बरोबर. त्या लायब्ररीचं सांगत होतो, आमच्या शाळेमध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथीला 60-70 भाषणं व्हायची. त्याच्या स्पर्धा असायच्या. टिळक, सावरकर, महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू, शिवाजी महाराज आणि अशी मोठी मोठी ही सगळे आदर्श मंडळी, आपल्याला त्यांच्या कथा व्याख्यानमाला हे सगळं असायचं. हो. आता तुम्ही त्यांची पुस्तकच बघितली तर तुम्हाला कळायचं बंद होईल. नाही, आता हा वेगळाच विषय चर्चेचा होईल आपला. आत्ता आपण जेव्हा अपेक्षांच्या ओझ्याविषयी बोलतो, मुलांच्यावरती लादलं गेलेलं, म्हणजे हे परिस्थितीनं लादलेलं आहे. आपल्या वेळी असलेल्या अपेक्षा पालकांच्या आपल्याकडून, आपले आदर्श वेगळे असणं आणि मुलांच्या समोरचे आदर्श असणं आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा. बरोबर आहे. कारण त्यावेळेला आता मी स्वतः माझं एक उदाहरण घेऊया की मला डॉक्टर व्हायचं होतं, मलाही वाटायचं आणि माझ्या डॉक्टरांकडे बघून माझ्या आईवडिलांना वाटायचं की यांच्यासारखं व्हावं. पण यांच्यासारखं होत असताना तिथं माझ्या असं लक्षात येतं, ती अशी भावना होती की त्यांच्यासारखं अनुभवी, त्यांच्यासारखं ज्ञानी आणि हात लावेल त्याला बरं करता येणं असं होतं. आत्ता असं नाही झालेलं. आत्ता कदाचित मला डॉक्टर का व्हायचंय तर ते डॉक्टरची चकचकीत गाडी दिसते, तो चकचकीत बंगला दिसतो आणि समजा मला IT इंजिनियर व्हायचे तर ते का, तर मग मला पुण्यातले 2 BHK 3 BHK इथे एक तिथे एक तिथे एक हे फ्लॅट दिसतात. बरोबर. तुम्हाला गंमत सांगतो, मी आता दवाखान्यात बसलेला असताना एक मुलगी माझ्याकडे आली आणि ती काहीतरी BSc केमिस्ट्री होती. मग मी विचारलं, बाळा आता काय पुढं काय प्लॅनिंग आहे? तर मला म्हणली की नाही मी MPSc करणार आहे. म्हटलं छान, काही अडचण नाही म्हटलं, पण तिथंही प्रचंड अभ्यास लागतो आणि कदाचित तू आत्तापर्यंत जे विषय वाचले नसतील तेही विषयामध्ये तुला प्रचंड मुखोद्गत व्हावं लागेल आणि हे सगळं असं आहे. पण म्हटलं काय डोक्यात काय आहे तुझ्या? आता मी असं नाही म्हणत की सगळे विद्यार्थी तसे असतात, पण तिनं दिलेलं उत्तर फार धोकादायक होतं, क्लेशदायक होतं.
त्रासदायक होतं. ती म्हणली मिळेल ती पोझिशन काढायची म्हणली. म्हटलं छान, तेही चांगलं आहे. नाही त्यासाठी नाही, पटपट इन्कम चालू होते हो म्हणली. अरे बापरे. आणि मी अशाच म्हणली पोझिशन बघतीये की जिथं वर्कड मिळेल. अरे अच्छा म्हणलं. अगं म्हटलं आम्ही आता जेव्हा MPSC, UPSC, IAS आणि ह्या अशा काही परीक्षा आणि त्या विद्यार्थ्यांकडे पाहतो तर आम्ही असं पाहतो की अरे वा काय पोरं आहेत ही आणि ते कसं करतायत. आणि म्हटलं तसे करतायत सगळे. हो. तुझ्या मनात हे कुठनं आलं? नाही म्हणली मी त्यासाठीच हे असलं काय शिक्षकून काय उपयोग नाही, मी त्यापेक्षा म्हणली असं करेन. म्हणजे कुठेतरी जी दुष्कृत्य, कुठेतरी जी भ्रष्टाचारयुक्त व्यवस्था आहे ती आता लोकांना फॅसिनेट वाटायला लागली आहे. बरोबर. म्हणजे चकचकीतपणा त्यातला आवडतोय, त्याच्या मागचे कष्ट, त्या मागचा चांगला अधिकारी बाणा हे आता माणसांना दिसत नाहीये. दिस इज अ प्रॉब्लेम. बरोबर. म्हणजे मला डॉक्टर व्हायचंय, मला इंजिनियर व्हायचंय, याचं कारण सांगताना तुम्ही जे तुमचं कारण सांगितलं. हो. म्हणजे मला कारण म्हणजे मला ते दिसत होतं की अरेच्छा आम्ही गेलो, मला खूप त्रास व्हायचा पूर्वी ते सायनोसायटिस आणि काय 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 काय, आणि मग ते एक पेनिसिलिन ठोकायचे आणि मग आम्ही बरं व्हायचो आणि मग फार छान वाटायचं. आणि मग ते आणि असे असंख्य पेशंट त्यांच्याकडे आणि एवढी गर्दीच्या गर्दी लांबची असायची. पण आता ते नाही कोणी पाहत. म्हणजे मी इव्हन आता मी बऱ्याच मेडिकल कॉलेजेसवरती वगैरे लेक्चर्सना जातो, गेस्ट म्हणून जातो, तर तिथे मेडिकलला आलेल्या मुलांच्या मध्ये सुद्धा विषय कुठला निवडायचा आहे ज्याच्यामध्ये मला कमी खर्चामध्ये कमी त्रासामध्ये जास्त पैसे मिळतील असा विषय. माझ्या आवडीनिवडीचं काहीच नाही. बरोबर. आणि पुन्हा हे नुसतीच ती मुलं ठरवत नाहीत, पालक ठरवतात. पालकाची अपेक्षा आहे की माझ्या मुलानं अमुक अमुक MD हे व्हावं, अमुक अमुक हे व्हावं. कशासाठी? माझं स्किल काय, माझ्याकडे असणाऱ्या ज्ञानाच्या कक्षा किती माझ्या मोठ्या आहेत, माझा आवाका किती. आवाका इथे 3 प्रकारे, 1 मानसिक, 2 बौद्धिक, 3 आर्थिक. हे 3ही आवाके बघायला पाहिजे. बरोबर. जिथे हे 3ही आवाके आहेत मग त्या पद्धतीचं फील्ड निवडावं. मग कोणी म्हणेल सर लो एम इज क्राईम, आणि मग तुम्ही असं कसं म्हणताय, तुम्हीच एका कामगाराचा मुलगा आहात, तुम्ही एका साध्या प्राथमिक शिक्षिकेचा मुलगा आहात, तुम्ही ही भरारी घेतलीच की. येस, नो डाऊट अबाउट इट. त्याकरता प्रचंड कष्टही केले, सगळं केलं. पण माझ्या पालकांनी मला हे सांगितलं होतं की जर समजा तुला काही एखाद दुसरा मार्क कमी पडला आणि जर तुला ॲडमिशन नाही मिळाली तर आपल्याकरता दुसरं फील्ड आहे. पण मुळात सगळ्यांना डॉक्टर आणि इंजिनियरच का व्हायचं ते काही कळत नाही आहे. म्हणजे आता मी असं दोघा तिघांना म्हटल्यावर सगळे मला म्हणले की तुम्ही झालाय म्हणून तुम्ही असं म्हणताय आणि तुम्ही तुमच्या पोरांना करणारच की वगैरे वगैरे. जोक्स अपार्ट. पण मला असं म्हणायचं आहे मॅडम, परवा तुम्ही नीटचा सगळा रिझल्ट पाहिला. हो 10 लाख पोरं, त्यातले काहीतरी 4 का 5 लाख पोरं पास झालीत. सीट आहेत हजारात. बरं ते प्रत्येकाला धडपडायचं कुठं एम्समध्ये किंवा ते KEMमध्ये. तिथं सीट किती आहेत? 200, 300, 600. त्यातल्या निम्म्या गेल्या आरक्षणाच्या, राहिल्या निम्म्या, मग एक 300 राहिल्या. मग त्या 300मध्ये ही 5 लाख जण, तिथे किती जण जाऊन बसणार आहेत? 300 जाऊन बसणार आहेत. मग राहिलेल्यांनी काय करायचं? काय ते त्याच्या खालची क्वालिटीज आपणच ठरवायला लागलो. हे स्टँडर्ड, हे सब स्टँडर्ड. मुंबई म्हणजे भारी, पुणे म्हणजे भारी, आमचं इस्लामपूर म्हणजे वाईट, आणि कुठलं कोल्हापूर म्हणजे वाईट. हे काही चाललंय. अपेक्षा असू देत ना. पण म्हणून या कॉलेजला मिळत नाही म्हणून पुढच्या वर्षी पुन्हा रिपीट करायचं, ही काय पद्धत? पण बऱ्याच वेळा समजा तो पाल्य तयार असेल तर ठीक आहे, बऱ्याच वेळा त्याला जबरदस्तीनं केवळ पालकांची आसुरी इच्छा असते, माझ्या मुलानं KEMमध्ये शिकावं, माझ्या मुलानं एम्समध्ये शिकावं. मग आम्ही म्हणतो अरे आम्ही काही शिकलो ते आम्ही काही खोल्या आहोत की काय. उलट या आपल्या आसपासचे जे कॉलेजेस आहेत, मिरज मेडिकल कॉलेज आहे, सोलापूर मेडिकल कॉलेज आहे, कृष्णा आहे, भारती आहे, DY आहे, ही आपली इस्लामपूरचं कॉलेज आहे. इथं शिकलेले काही डॉक्टर नाहीत, इथं शिकलेल्या काही नॉलेज नाही. ठीक आहे ना, तुमच्या काहीतरी अपेक्षा आहेत, इच्छा आहेत, आमचं अजिबात त्याला ना नाही. पण त्यासाठी ओरसफोड करणे आणि त्यासाठी काहीतरी असं विक्षिप्त वागणे आणि त्यासाठी ते पुन्हा रिपीट करणे, पालकाचा प्रचंड पैसा वाया घालवणे, आणि हे चुकीचं आहे. म्हणजे मी मुद्दाम हा विषय आत्ता इथं का वाढवला तर मुळात आपल्याला पालकांची मानसिकता बदलावी लागेल. हे कसं शक्य होईल असं वाटतं? हे शक्य होईल ना. आता तुम्ही मगाशी आपण बोलत होतो
ते फाउंडेशनचं तुम्ही काहीतरी मला विचारत होतात. हो, की सर ते फाउंडेशन म्हणजे काय? खूप आता फाउंडेशन म्हणजे इतकं बघायला मिळतंय. आणि फाउंडेशन कोर्स असं त्याला म्हटलं जातं. आणि तो कोर्स करणारी मुलं म्हणजे काहीतरी आता आयुष्यात त्यांचं 100% घडणार. आणि ते न करणारी मुलं म्हणजे त्यांचं करिअर बरबाद. असं खरं तर फाउंडेशन म्हणजे पायाभूत कोर्स, बरोबर. हो, फाउंडेशन म्हणजे पायाभूत, म्हणजे त्या मुलाचा पाया पक्का करून घ्यायसाठी. बरोबर. पण इथं होतं काय माहितीये, बऱ्याचशा फाउंडेशन्समध्ये, म्हणजे हे मी अगदी ओपनली बोलतोय, त्या मुलांना बिचाऱ्यांना 8वी 9वी 10वी पासून त्या फाउंडेशनला ढकललं जातं किंवा दाबून बसवलं जातं पालकांच्याकडून. बसवल्यानंतर त्या मुलाला 8वीवाल्याला 10वीचं, 9वीवाल्याला 11वीचं आणि त्या 10वीवाल्याला 12वीचं शिकवलं जातं. असं अनेक फाउंडेशन कोर्समधनं होतं. काही ऐकणारे असंही म्हणतील की सर आमच्याकडे असं होत नाही. फाईन, पण हे सर्रास होतंय. कारण माझी मुलं ते शिकलेली आहेत. मी आजही माझ्या मित्रांची मुलं पाहतोय. पुढचं आधी शिकवणं म्हणजे फाउंडेशन. कन्सेप्टच संपले. पण कुठून आली कॉन्सेप्ट काय माहिती, तेच काही कळेना झाले. आणि मग परवा नाही का, परवा गंमत, आम्ही एका ठिकाणी कुठेतरी मिटिंगला बसलो होतो आणि ती पेशंट माझी सर म्हणे मी पटकन जाते. म्हटलं काय झालं? नाही, मुलाला फाउंडेशनला सोडायचं. म्हटलं आय तुझा एवढा मोठा मुलगा कुठे? नाही म्हणली येतो 5वीत गेला. म्हणजे आता फाउंडेशन 5वीत आले. अरे मग शाळेमध्ये जे काही शिक्षक शिकवत आहेत, जो काही आपल्याला एवढा छान विद्वत प्रचूर माणसांनी तयार केलेला अभ्यासक्रम आहे, पोर्शन आहे, मग तो कामातच नाही. आता तर सगळ्यांनी NCERT एक्सेप्ट केले, म्हणजे तो स्टँडर्ड अभ्यासक्रम आहे. मग तरी तो पुरत नाही. बरं, पुन्हा समजा जर त्याला एखाद्या परीक्षेत मार्क कमी पडले तर तुम्ही ते ऐकून घेताय का? नाही. मग त्याला अजून एक क्लास. मी मागच्या वर्षी माझ्या एका मित्राची अशी मुलगी बघितली की जिला फिजिक्सला 3 क्लास होते. अरे बाप रे. 12वी 11वी 12वी. शेवटी 60 की 62% मार्क पडले आणि एका प्रायव्हेट कॉलेजला मग त्यांना ते ॲडमिशन घ्यावं लागलं. व्हॉट इज दिस? आणि मग आता तिला आयुष्यभर बोचणी आहे. अनेक महिने ती डिप्रेशन खाली होती की मी एवढं सगळं केलं, मला काही आलं नाही, आणि मग तरी माझ्या बाबांचे एवढे पैसे गेले नसन तसन. आणि तो पालकही डिप्रेशनमध्ये की काय माझं नाचक्की झाली. म्हणजे त्याला आपल्या मुलीला ॲडमिशन मिळालं ह्याचा आनंद नाही. पण माझ्या मुलीला गव्हर्नमेंटला नाही मिळालं, तिला प्रायव्हेटला घ्यावं लागलं किंवा थोडा आर्थिक तोषी सहन करावी लागली, ह्याच्याविषयी पण तो बोलत नाही. पण समाजामध्ये माझी नाचक्की झाली, हे अपेक्षांचं ओझं. बरोबर. आपल्याला जे बोलायचे ते हे अपेक्षांचं ओझं आहे. आणि मग काय व्हायला लागले की यातनं विकृती निर्माण व्हायला लागल्यात. पालकांमध्ये विकृती निर्माण होतीये, पाल्यामध्ये विकृती निर्माण व्हायला लागली. आता ही घटना आपण पेपरमधल्या बातमीविषयी जे बोललो की वडिलांनी मारहाण केल्यामुळं त्या मुलाचा जीव गेला. पण आत्महत्या हा सुद्धा एक वेगळा विषय आहे, ज्याचं प्रमाण वाढतंय. विद्यार्थ्यांमधली आत्महत्या. कितीतरी आता ज्या 11वी 12वीचे क्लासेस घेणाऱ्या अकॅडमीज आहेत, त्या अकॅडमीजमध्ये ऑलमोस्ट दर 6 महिन्याला 1-2 अशा घटना घडत आहेत. कधी त्या ज्या अकॅडमीज असतात त्यांच्या नावाच्या ह्याच्याखाली त्या दडपल्या जातात. कधी बाहेर येतात, पेपरमध्ये आल्या तर एक दिवस झळकतात, दुसऱ्या दिवशी ती आऊट केली जाते बातमी. निश्चित अशा बातम्या स्वागतार्ह नाहीत, आऊट करायलाच पाहिजेत, कारण इतर मुलांच्या मनावर त्याचा परिणाम होतो. पण घटना वाढल्यात. मग जर घटना वाढल्या तर त्याच्यामागची आपण कारणमीमांसा नको का बघायला? माझ्या मित्राचा मुलगा किंवा माझ्या अमुक नातेवाईकाचा मुलगा अमुक अशा त्या अकॅडमीमध्ये होता आणि तिथं त्याला अगदी चांगल्या हिटलर शिस्तीमध्ये वाढवलं होतं आणि त्याला एवढे मार्क मिळाले, तोच नियम मी माझ्या मुलांना लावायचा? हे चुकीचं नाही का? एकदम. आणि जसं मगाशी तुम्ही म्हणालात तसं जगात सगळीकडे फक्त काही डॉक्टर आणि इंजिनियरच यशस्वी आहेत का? उलट मी माझ्यापेक्षा सुद्धा अत्यंत यशस्वी साहित्यिक बघितले, अत्यंत यशस्वी शिक्षक पाहिले. माझ्यासमोर मुलाखत घेणारी माझी धनश्री ताई, मी म्हणतो माझ्यापेक्षा जास्ती यशस्वी आहे की आज ती असंख्य लोकांबरोबर बोलते, असंख्य विषय समाजासमोर मांडते. मग ती यशस्वी नाही? परवा मी एका कार्यक्रमाला गेलो होतो,
पलूसमध्ये. तर आता मला त्या मोठ्या समाजसेवकाचं नाव आठवत नाही आहे, पण ते खूप ज्येष्ठ आहेत आणि त्यांनी तिथं ते क्रांती वनासारखं उभं केलं आहे. काय उपक्रम केला आहे त्या माणसांनी, म्हणजे ते खूप ज्येष्ठ आहेत, त्यामुळे त्यांनी अनेक ह्या क्रांतिकारकांबरोबर काम केलं होतं लहानपणी आणि त्यांच्याबरोबर त्यांनी प्रत्येकाच्या नावाने एक झाड लावले. वा. आणि तसं ते क्रांतीवन त्यांनी उभारले. क्या बात आहे. अरे माझ्या दृष्टीनं सगळ्यात जास्त यशस्वी तो माणूस आहे. मग त्यासाठी त्यांना काही कुठे डॉक्टर व्हावं लागलं, इंजिनियर व्हावं लागलं. आपल्यासमोर परवा अशी काही आपल्यासमोर मला डोळ्यासमोर चटकन आता एक उदाहरण आलं, ते म्हणजे उत्तम कांबळे सरांचं. अत्यंत साध्या घरातला मुलगा, अत्यंत साध्या घरातला मुलगा. अरे संपूर्ण सकाळ माध्यमाचे ते संपादक झाले आणि आजही आपण जेव्हा उत्तम सरांचं लिखाण पाहतो, कोण म्हणेल की त्यांच्यापेक्षा आणि यशस्वी म्हणजे काय. बरोबर. आपल्या भागातली मी मुद्दाम उदाहरणं देतो. प्राचार्य सायनाकर सर, प्राचार्य विरा तोडकर सर, प्राचार्य शरद भोसले सर, ही माणसं काही यशस्वी नाही झाली. अहो ती केवढी यशस्वी झाली. मग ही माणसं काय प्रत्येक वेळा सगळे डॉक्टर आणि इंजिनियरच झाले नाही. आपल्या गावामध्ये असंख्य, आता आपल्या इथं काही जायंट्स ग्रुप आहे, लायन्स ग्रुप आहे, रोटरी ग्रुप आहे, यामध्ये काम करणारे आपण सगळी माणसं पहा, वेगवेगळ्या व्यवसायातनं आलेली आहेत. मग ती त्या व्यवसायामध्ये तर खूप छान आहेतच, पण त्यांचं सामाजिक काम केवढं उत्तुंग आहे. आपल्या भागातली इस्लामपूरमधली उदाहरणं आहेत. ज्या वेळेला आपण ह्या अपेक्षांचं ओझं लादायला लागलोय, त्यावेळेला आपण चुकायला लागलोय कुठं, तर आपण यशस्वी म्हणजे काय ह्याचा मापदंडच बदलायला. एक्झॅक्टली, बरोबर. आणि माझ्या दृष्टीनं सध्या यशस्वी व्हायचा मापदंड काय, तर म्हणे पुण्यामध्ये माझा 2 BHK फ्लॅट असावा, 3 BHK फ्लॅट असावा. आणि मग मी धडपडायला त्या जिथं आता उभारायला जागा नाही, चालायला जागा नाही, इकडं तिकडं नाही, अशा शहरामध्ये मी राहायला जावं. अहो ती गाडीचं दार उघडता येत नाही, शेजाऱ्याच्या गाडीला थट्टे गाडी, असं ते ट्रॅफिक, चालायचं सोडूनच द्या. अशा सिटीमध्ये मी धडपडायला जावं, ही माझी प्रगतीची मापदंड. म्हणजे आपल्या अपेक्षा मुलांकडून आहेत त्या ठळकपणे स्पष्ट शब्दात सांगायचं तर मुलं म्हणजे आपल्यासाठी पैसे मिळवणारी मशीन्स आपण बनवतो. दोन्ही आहे हो. म्हणजे गंमत अशी आहे की मुलंही आता पालकांकडे तसंच बघायला लागलेत की हे आमचे ATMs आहेत आणि पालक असं बघतायत की हे आमचे फ्युचर UPI आहेत. पण पुण्यासारख्या सिटीतलं जर आपण एकदम जे दुर्दैवी वास्तव आहे ते जर पाहिलं, तर पुण्यासारख्या मोठ्या मोठ्या प्रभात रोड असेल, कोथरूड असेल, या मोठ्या उच्चभ्रू वस्तीमध्ये मोठमोठे बंगले, मोठमोठ्या इमारती, मोठमोठे फ्लॅट्स मोकळे पडून आहेत. का तर ती बिचारी म्हातारा तिथं राहतात आणि पोरं गेली बाहेर. तुम्ही टाकलं ना त्यांच्यावर अपेक्षांचं ओझं, ते गेले भोरकन बाहेर. आणि मग त्यांना आता पुन्हा तुम्ही आडगळ वाटायला लागलात. म्हणजे तुम्ही म्हणाल की अरे सर आपण चालू केलं की त्या अपेक्षांचं ओझं कसं टाकू नये, आणि आता पुन्हा त्याच गोष्टीचा एक दुसरा व्यत्यास पण आपल्या डोळ्यासमोर येतो. मग ह्याला काय म्हणतात, त्याला दुर्दैव विलास असं जे काही नाव जे आहे ना, तोच हरताला ना. म्हणजे ओव्हरऑल ही एक विघातक परिस्थिती निर्माण व्हायला लागली आहे. म्हणून माझं सर्व पालकांना एक कळकळीची विनंती आहे, अपेक्षा निश्चित ठेवा. आमच्याही पालकांनी ठेवल्या, माझ्या मुलांकडनं आहे, तुमच्याही असणार. 1, त्या लादू नका. 2, त्या सहज आणि सुकर कशा होतील याकरता पाल्याची मदत करा. त्याला गती कशामध्ये आहे याचा विचार करा. त्याची बौद्धिक कुवत, आपली आर्थिक कुवत, आपल्याला मिळणाऱ्या मदती आणि ओव्हरऑल त्या मुलाचा कल, या सगळ्याचा विचार जर आपण केला तर तो मुलगा जास्त यशस्वी होईल. मला आठवतं आमच्या वर्गामध्ये एक मुलगा होता, त्याला ना तेव्हा त्या काळात, म्हणजे आता हे आत्ता ठीक आहे, फोटोग्राफी काढणे असं तसं याला खूप महत्त्व आलं आहे, पण त्या काळात त्याला तशीच आवड होती, फक्त फोटोग्राफी काढायची. आणि माझ्या भावाचा तो मित्र, असं मला गंमत वाटेल, इस्लामपूरमध्ये तो होता, त्याचे वडील आपल्या पोस्टामध्ये होते. आज तो मुलगा नॅशनल जिओग्राफी चॅनेलचा एक खूप मोठा एडिटर आणि डायरेक्टर झाला आहे, इस्लामपूरमधला मुलगा.
वा. आणि त्या काळात त्याच्या सगळेजण त्याला चेष्टा करायची, चित्र काढायचा, ह्या डोंगरावर जा, ह्या पक्षाच्या मागं लाग, प्राणी मागं लाग. आणि आज आपण जेव्हा नॅशनल जिओग्राफीवरती त्याचे कार्यक्रम पाहतो, अभिमानाची गोष्ट आहे. वा, खरंच. म्हणजे लिटरली तुम्हाला सांगतो, तो जो 3 मित्रांचा तो पिक्चर होता ना, ते आमिर खानचा, 3 इडियट्स, त्यामधला तो जो मुलगा होता की त्याचं बघितल्यावर मला वाटलं सुद्धा, म्हटलं अरे चाही आपली स्टोरी चोरली का काय. बरोबर. म्हणजे इतकं तो मुलगा. मग ही घडलेल्या घटना आहेत. म्हणून मला असं वाटतं की ज्या भागामध्ये त्याचा कल आहे त्या भागावरती फोकस करावं. फाउंडेशन वगैरे क्लासेस निवडताना काळजीपूर्वक निवडावेत. वेळोवेळी त्या क्लासेसना भेटी द्याव्यात. तिथं अगदीच मुलांना बांधून ठेवलं जात नाही ना, हे पाहावं. की अगदी म्हणजे मला परवा माझ्याकडे एक मुलगी आली होती, ती सारखी पोटात दुखते. मग ती आली माझ्यासमोर. मग मी विचारलं काय करतेस. मग ती आईने सांगितलं फाउंडेशनला घातली आहे. म्हटलं अच्छा, म्हणून दुखते. मग ते हसायला लागलं. त्यामुळे असं का म्हणताय सर. आणि मग मी डिटेल हिस्ट्री घेतली. मग तिनं सांगितलं सर नाही मला इथं राहायचं, मला नाही इंटरेस्ट यामध्ये. संपला विषय. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की मग मला असं म्हणायचं की ती केवळ फाउंडेशनमधनंच काही तिला नॉलेज मिळणार आहे का, बाकीच्या कशातनं काही नॉलेज मिळणार नाही आहे का तिला. मिळणार आहे. तर ह्या कुवतीचा पालकांनी अभ्यास करायला हवा. आणि त्याहून महत्त्वाचं, एखाद्या परीक्षेत मार्क कमी पडले म्हणजे तो काय आयुष्यातनं डिबार नाही झाला. माझाच एक मित्र जो आज उत्तुंग यश मिळवून त्याचे 100 बेडचे 5 हॉस्पिटल आहेत. 100 बेडचे 5 हॉस्पिटल आहेत. बर. मी नाव मुद्दाम नाही सांगत या सोशल मीडियावरून. हां. पहिल्यांदा आमची एंट्रन्स झाली आणि त्या एंट्रन्समध्ये नापास झाला. सगळेजण नाही, मग तू आता काय तुझं खरं नाही, तुझा काय उपयोग नाही. तर म्हणलं काय नाही, एक परीक्षा मी गेलो. त्याचे वडील खूप मस्त, ते पण डॉक्टर होते. पण त्यांनी त्याला इतकं छान सांगितलं, अरे जाऊ दे ना म्हणे, ते कानडी बोलतात. तर म्हणे जाऊ दे तू परत अभ्यास कर म्हणे, आणि पुन्हा बघू आपण काय करायचं. पुन्हा त्यानं अभ्यास दिला, पुन्हा अभ्यास केला त्यांनी. आणि म्हणजे तिथं अपेक्षांचं ओझं नव्हतं, अपेक्षा होत्या. बरोबर. खेळीमेळीत ते घेतलं गेलं. आपण पहिली परीक्षा नापास झालोय. तर तो म्हणत होता मग मी फार तर चालू करतो माझं प्रॅक्टिस, तुमचंच पुढं चालू करेन. नाही म्हटले तू दे अजून एकदा बघ, एखादा प्रयत्न करायला काही हरकत नाही, मी तुझ्या मागं उभा आहे. हे मागं उभा आहे म्हणणं आणि त्याला एक दुसऱ्या कुठे उदाहरणामध्ये त्याला कुठेतरी ढकलून देणं आणि त्याला मारहाण करणं, हे अमानुष आहे. ते त्याच्या मागे उभे राहिले. भारतामध्ये तो 10 मध्ये आला. अरे वा. ही गॉट MD, ही गॉट DM, आणि आज 100 बेडची 5 हॉस्पिटल चालवत होतो. वा. सो हे उदाहरण आहे. म्हणजे मला पुन्हा या सगळ्या उदाहरणातनं हेच सांगायचं आहे, आपण सगळेच पालक आपल्या पाल्यांच्या मागे उभे असतो. पण आपल्या कुठल्या तरी सुप्त इच्छा त्यांच्याद्वारे पूर्ण करण्याकरता त्यांच्याशी अमानुषपणे मानसिक, शारीरिक, आर्थिक त्यांच्यावरती आघात करणे हे चुकीचं आहे. आणि अपेक्षांचं आपल्या ओझं लादणं चुकीचं आहे. बरोबर. गप्पा मारा, त्याला काय हवंय, काय आवडतंय, त्याला सगळे विषय समजावून सांगा आणि मग त्या पद्धतीनं त्याला निर्णय घेऊ द्या. अगदी बरोबर आहे. अपेक्षांचं ओझं लादलं नाही पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याच मुलांची आपल्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या म्हणून अमानुष पद्धतीनं वागलं नाही पाहिजे. या सगळ्या गोष्टी अगदी 100% खऱ्या आहेत. पण जेव्हा डॉक्टर तुम्ही अशी उदाहरणं देताना, तेव्हा ही उदाहरणं 100 1000 एखादी असतात. असं मला नाही वाटत. त्याचं कारण असं मी म्हणेन, माझी आता आपल्या इथं कितीतरी MPSC UPSCच्या अकॅडमीज आहेत. तिथे जाऊन ती मुलं पहा. अतिशय सामान्य घरातनं आणि साध्या घरातनं मुलं आली तो, आणि ती काय जीवापाड अभ्यास करतात, व्यायाम करतात, आणि त्यांच्या कामावरती प्रचंड निष्ठा असते. आणि मॅक्सिमम मुलं आपल्या भागातनं खूप छान पोस्टही काढतात. नाही असं नाही आहे. मला असं म्हणायचं आहे की त्या मुलांना आपण सगळ्यांनी सातत्यानं हे सांगायला हवं की समजा तू एखादी परीक्षा नापास झालास तर ही काही शेवटची परीक्षा नाही, नेमूना. आणि ही नाही परीक्षा देऊ शकलास तरी जिंदगीत तू काही कमी पडत नाहीस, पुढचं काहीतरी कर. हे सातत्यानं आपण सर्व मार्गांनी त्यांना सांगत राहिलं पाहिजे. MPSC UPSC देणाऱ्या मुलांसाठी तर हे गृहीतच असतं की ते काही फर्स्ट अटेम्प्टला त्यांचं पास होणं नसतं. कारण लक्षावधी मुलं बसतात आणि सीट्स असतात 10. तो सुद्धा एक वेगळा विषय आहे की ते प्रमाण सुद्धा खूप व्यस्त आहे. आणि ती स्वप्न पाहून त्याच्या मागं धावणारी आणि अनेक वर्ष प्रयत्न करून अपयशी होऊन मग फ्रस्ट्रेट होणारी मुलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आता पुन्हा तेच म्हणायचे, तू परीक्षा 10 वेळेला का देतोयस, तुला ती पोस्ट काढायची आहे.
पोस्ट नाही ना मिळाली, फाईन, आता तुझे अटेम्प्ट सगळे संपलेत, सोडून दे, दुसरं काहीतरी कर. पण ते करत असताना मग तुझं ध्येय काय आहे? फक्त ती पोस्ट हे ध्येय आहे का? नाही. समाजामध्ये मला एक यशस्वी अधिकारी होणं हे माझं एक एम आहे. मग मला ही पद नाही मिळालं, मी ते पद घेईन, त्या पदामध्ये जाऊन मग मी तिथं चांगला अधिकारी होईन. ही मानसिकता जेव्हा बदलेल, मग मला नाही वाटत की पालकांच्या अपेक्षांचं ओझं घेऊन ते विद्यार्थी वावरतील किंवा त्यांच्या स्वतःच्या अपेक्षांचं विचित्र ओझं घेऊन ते वावरतील किंवा समाज त्यांच्याकडे ज्या पद्धतीने वेगळ्या अपेक्षेने ओझ्याने पाहतो, हे सगळं मग त्यातनं दूर व्हायला मदत होईल. पण मला वाटतं हे सगळं सिस्टीममधून बदलायला हवं ना. म्हणजे कितीही आपली इच्छा असली नसली तरी फाउंडेशन वगैरे या ज्या गोष्टी आहेत, आपल्याला त्या प्रवाहातून जावं लागतं. प्रवाहातनं जावं लागतं. प्रवाहातनं जायला आमचा विरोध नाही. फक्त मला तो प्रवाह झेपतोय का? 1, 2, तो झेपण्याकरता मला अजून काय करावं लागेल? 3, ते जमत नाही आहे तर पटकन त्या प्रवाहातनं बाजूला जाणं का मी बुडून जायचं आहे? मला हेच म्हणायचं आहे की नक्कीच आपण ध्येयवादी असलं पाहिजे. ध्येयवादी असल्याशिवाय आयुष्यात आपण यशस्वीच होऊ शकत नाही. पण ध्येयवादी असताना लव्हाळ्यासारखं पण असलं पाहिजे. मी मोडून जाईन असं राहता कामा नये. मी प्रवाहाबरोबर पण व्हायला शिकलं पाहिजे. आणि मला ही गोष्ट शक्य नाही तर मी दुसऱ्या गोष्टीत जाईन आणि तिथं काहीतरी मोठं होईन, हे माझं मला कळलं पाहिजे. बरं, हे मोठं होणं हा सुद्धा विचार, प्रत्येक व्यक्ती मोठी कशी होऊ शकेल? मला वाटतं आता मी म्हणालो की एक मोठेपण लोकांना आता सध्या काय झाले की ज्याच्याकडे गाडी, बंगला, संपत्ती, चकाचक, हे मोठे. मधल्या काळात असं आलं होतं की ज्याचे यूट्यूबवरती किंवा त्या रील्सवरती व्ह्यूज असती तो मोठा. या सगळ्यापेक्षा मला असं वाटतं जननैतिक आणि जीवनाची सगळी मूल्य पाळलीत. जो रस्त्यावरून कुठूनही जाताना आजूला बाजूला समोरून मागून नमस्कार अशी लोकांची हाक येते, समाजामध्ये ज्याला मान आहे आणि ज्याच्या योगे समाजामध्ये निश्चित काहीतरी परिवर्तन घडतंय आणि त्याचं योगदान आहे, मला वाटतं ते मोठेपण महत्त्वाचं. आणि त्या मोठेपणासाठी प्रत्येक वेळेला पैसा असायला पाहिजे असं काही गरज नाही. पैसा हे बाय प्रोडक्ट आहे. पैसा हे बाय प्रोडक्ट आहे. माझे गुरुजी मला नेहमी सांगायचे, सरस्वतीची पूजा कर, लक्ष्मी प्रसन्न होते. हाही विचार आपण सगळ्यांनी करायला हवा. बरोबर आहे. मुलांच्या बाबतीत विचार केला तर मुलांना आजूबाजूला जे जग आकर्षित करतंय ते त्यांचं तारुण्य सुलभ आहे असं आपण म्हणू शकतो. पण पालक म्हणून आपण या सगळ्या गोष्टींचा विचार तारतम्याने विचार करायला हवा. आणि याबरोबरीनं सगळ्यात महत्त्वाचा जो शेवटचा मुद्दा आपण चर्चेला घेऊया तो हा की समाज म्हणून, पालक म्हणून आपण होणं पण गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा ही नीटची उदाहरणं आपण पाहतो की मागच्या वर्षीचं ते नीटचं जे गोंधळ झाला तो यावर्षी सुद्धा कुठेतरी अंधार होता म्हणून ती नीट रद्द करायचं चाललंय. पोस्ट ग्रॅज्युएशनची नीट म्हणून नावाची जी परीक्षा आहे ती कितीतरी अनियंत्रित कालाकरता पुढे ढकलली गेली आहे. अशा वेळेला पालकांनी एकजूट होणं, पालकांनी संघटित होणं आणि सरकार, शासन जे कोणी असेल त्यांना जबाब विचारणं. आणि किमान आता चला हे झालं ना तर पुढच्या वर्षी तरी 100% फुल प्रूफ कशी परीक्षा ती व्यवस्थित पार पाडता येईल यासाठी सरकारवरती एक दबाव गट निर्माण करणं हे समाजाचं काम आहे. आणि हा कार्यक्रम करण्यामागं तुमचा जो उद्देश होता तो मला वाटतं सफल होतोय की आपण सामाजिक काम करत असताना समाजामध्ये ह्या विषयांचं, ह्या विचारांचं मंथन पण व्हायला पाहिजे. बरोबर. ते मंथन झालं ना, कदाचित आजची आपली चर्चा अगदी 100% करेक्ट नसेल, ह्याला अजूनही काही कंगोरे असतील, अजून कोणीतरी आपल्या समोर येईल आणि आपल्याला त्यातून आणि काहीतरी सांगेल. शेवटी सुलभ काय पाहिजे? समाज चांगला झाला पाहिजे, नीतिवान झाला पाहिजे, संपत्तीवानही व्हायला पाहिजे आणि बुद्धिवानही व्हायला पाहिजे. असा कधी होईल? सगळे जर तसे झाले तर. तसे कधी होतील? अवघे धरू सुपंथ. म्हणजे आपण सगळ्यांनी एकमेकाच्या हातात हात घालून पुढे गेलो तर. एकमेकावरती जर नुसतेच आपण कुरघोड्याच करत बसलो, मग त्या पालकांनी पाल्यावर केलेले असतील, पाल्याने स्वतःच्या मनावर केलेले असतील, इन्स्टिट्यूट्सनी पाल्यावर आणि पालकावर केलेले असतील, तर मग आपण शेवटी रसातळाला जाणार. बरोबर. त्यामुळं
मला वाटतं आपण या मुद्द्यावरती इथं थांबतोय. त्या एका घटनेनं आज आपल्याला चर्चा करायला उद्युक्त केलं. ह्या चर्चेतून काही फलित मिळालंय असं आपण म्हणू शकत नाही. ही चर्चा अशीच सुरू राहील, हे मंथन असंच चालू राहील श्रोत्यांच्या मनात, त्यांच्या समूहांमधून, आणि मग केव्हा तरी ह्यातून तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे एक संघटन तयार होईल आणि ह्यातून निश्चितच चांगलं काहीतरी आपल्याला ऐकायला, पाहायला आणि अनुभवायला मिळेल. आपण आलात आणि आपण या विषयाला तोंड फोडून एक चांगली चर्चा घडवलीत, त्यासाठी मी आपले रेडिओ शुगरच्या वतीनं आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.